गलद्दानगण्डं नीलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परम पूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई यांच्याही चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। या प्रवचनमालेच्या दुसऱ्या आचार्य पूज्य ज्योत्स्नाताई यांना वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। काही आठवड्यांच्या खंडानंतर
आपण भेटतो आहोत. एक महत्त्वाचं धर्मकार्य आणि त्याची एक प्रधानता म्हणूया, त्याचं महत्त्व म्हणूया, लक्षात घेऊन थोडंसा गेले काही आठवडे मला कार्यबदल करावा लागला आणि त्यामुळे जरा यावेळेला जास्त खंड पडलं. हरकत नाही, आपला अभ्यास सुरू आहे विवेक चूडामणीचा. चांगली गोष्ट आहे. मागच्या वेळेला वैयक्तिकरित्या माझ्या चिंतनाच्या श्लोकाचा जो विचार केला तर श्लोक क्रमांक 133 क्रमांकाचा तो श्लोक होता. आत्मनिरूपणाचा विचार तेव्हा सुरू होता आणि त्या आत्मनिरूपणाच्या विचारांना पूर्णता देताना 137 आणि 138 याच्यामध्ये आपण आचार्यांकडून शिकलो की संपूर्ण जगताला प्रकाशित करणारा निर्विशेष ज्याला म्हणतात, निरपेक्ष ज्याला म्हणतात, अनेक पद्धतीने आत्मतत्वाचं वर्णन करण्यात येतं. असा हा परमात्मा आपल्या बुद्धीच्या साक्षी रूपाने, कारण काय होतं कधी कधी, मी हा विषय याच्यासाठी पुन्हा एकदा उजळणीचा भाग म्हणून बोलतो आहे की हे वर्णन आपण सगळेजण अभ्यासू आहोत. वर्णन आपल्याला काही नवीन नाही आहे, पण असा अभ्यास करत असताना ते कुठेतरी दूर आहे. असं असं काहीतरी एक तत्व आहे जे निर्वयव आहे, निर्विशेष आहे, निरपेक्ष आहे, सद्घन चिद्घन आनंदघन आहे, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे, इत्यादी इत्यादी. असं ते कुठेतरी एक मनामध्ये असं एक तत्व आहे. अरे आहे, ठीक आहे, पण ते मी आहे हे जे विसरायला होतं, हा एक महत्वाचा मुद्दा बऱ्याच वेळा आपल्या चिंतनातून निसटून जातो. की मी खरं विचार केला तर माझ्या स्वरूपाबद्दल बोलतो आहे. खरा खूप सुंदर विचार आहे, खूप आनंददायी विचार आहे. जाऊ दे, विषय आठवला होता पण तिकडे जात नाही, आपली उजळणी सुरू आहे. कारण पण खूप आनंददायी विचार याच्यावर तो विषय आठवला होता. तर माझ्याच देहामध्ये हा परमात्मा माझ्या बुद्धीच्या साक्षी रूपाने मी मी अशा अहमभावाने स्फुरित होतो. आपण केला होता विचार 18व्या अध्यायातली माझी आवडती ओवी नेहमीच मी सांगतो. अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पांडुसुता, ती ओवी आता सांगत नाही, पूर्ण माहिती आहे आपल्याला. पण हे जे मी असा जो अहमभाव आहे, आणि ज्या साधकांनी म्हणूया आता आपल्या मनाला वश केलेलं आहे, आपल्या बुद्धीला निर्मळ केलेला आहे, त्याला हा जो आत्मा परमात्मा म्हणूया त्याला हा मी आहे, सहा अहम, असं आपल्याच अंतःकरणात जाणून तो ब्रह्मरूप होतो, कृतकृत्य होतो. असं त्या आत्मनिरूपणाच्या विषयामध्ये त्याच्यानंतर आपण बघितलं होतं. पुढे श्लोक क्रमांक 139 ते 144. आपल्याला फार वेळ घालवायचा नाही उजळणीमध्ये, पण थोडंसं मला मदत व्हावी, विषय प्रवेश व्हावा या दृष्टीने, आणि तुम्हालाही थोडंसं झालेल्या अभ्यासाची एक छोटीशी उजळणी व्हावी या दृष्टीने आपण हे बोलतो आहे. 139 ते 144 इथे अध्यास या विषयाचा विचार झाला. आता अध्यास याचा अभ्यास आपला झालेला आहे. त्याच्यामध्ये तमोगुण प्रधान जी एक आवरण शक्ती, आणि या आवरण शक्तीचं स्वरूप असलेलंच जे अज्ञान, आपण ज्याला अज्ञान अज्ञान म्हणतो, तीही ओळी बऱ्याच वेळा पाहतो आपण ज्ञानेश्वरीतली. आपुला आपण पेया विसरू जो धनंजया, ते चिरूप यया अज्ञानीसी माऊली म्हणते. असं जे माझं स्वरूप आहे पण जे मला कळू देत नाही, कारण त्याच्यावर त्या तमोगुण प्रधान आवरण शक्तीचं एक आवरण आहे. त्याच्या योगाने होतं काय, म्हणजे हे आवरण आहे इथपर्यंत ठीक आहे, पण या आवरणामुळे त्याचा जो परिणाम होतो तो असा होतो की अनात्म ज्या वस्तू आहे, अनात्म वस्तू म्हटलं की पुन्हा परमपूज्यकाला नेहमी आठवण करून देतात की असं जगात इकडे तिकडे बोट दाखवण्याची फार सवय आहे आपल्याला. हे अनात्म आहे, ते अनात्म आहे. नाही नाही, ते बोट वळून घ्यायचं. माझा देह म्हणून अहंकारादी जगत, परमपूज्य काका म्हणतात, अशी भाषा आहे परमार्थामध्ये. आता काका म्हणतात बाकी सगळं मिथ्या आहे, अनात्मा आहे, हे कळलं, पण हा देह जर मला सत्यच वाटत राहिला
की जो वाटत राहतो आपल्याला वर्षानुवर्षाच्या अभ्यासानंतर सुद्धा, तर सगळं मुसळकेरात जातं. सगळं मुसळकेरात जातं. त्यामुळे अनात्म वस्तू म्हणून जसं माझा देह आणि जसा माझा देह तसा इतरांचाही देह, सगळ्यात महत्वाचं तो विषय आपण बघणारच आहोत आज. पण त्या संबंधी आत्मभावना होते. आणि आत्मभावना होते म्हणजे काय? ते मी आहे असं वाटायला लागतं. ते सत्य आहे असं वाटायला लागतं. आणि हे सगळं वाटायला लागल्यामुळे पुढची सगळी अनिष्ट परंपरा जी आपण सर्वजण वर्षानुवर्ष भोगत आलेलो आहोत, त्याच्यासाठी खरं परमपूज्य काका म्हणतात त्याच्यासाठी शास्त्राची गरजच नाही. कारण आपण सर्वजण अनुभव संपन्न जीवन जगणारे लोक आहोत. ही जी सगळी अनिष्ट परंपरा माझ्या आयुष्यात असते, ती अज्ञानामुळे, अनात्म्याला सत्य मानल्यामुळे आणि त्याचं मुख्य कारण तमोगुण प्रधान त्या आवरण शक्ती घातलेल्या त्या स्वरूपावरती घातलेल्या आवरणामुळे ते होतं. आणि यालाच असत्य बुद्धी किंवा बंध असं म्हटलेलं आहे, की जो सर्व अनर्थांना, अनिष्ट गोष्टींना आपल्या आयुष्यातल्या मी जसं म्हणालो जन्म देतो. आता पुढे हे झालं तमोगुण प्रधान आवरण शक्तीबद्दल. पुढे रजोगुण प्रधान विक्षेप शक्ती काम करायला लागते. मी आत्ता खरं त्याचं वर्णन केलं, ते रजोगुण प्रधान विक्षेप शक्तीचंच देणं आहे. आणि त्या देण्यामुळे त्याचा परिणाम हा होतो की या जीवाला संसार सागरात अखंड गटांगळ्या, ज्याला जन्म मरण रूपे गटांगळ्या म्हणतात, ते आपल्याला खायला लावते. आणि आपण कल्पना करू शकतो की हे आपल्या वैयक्तिक पातळीवर आपल्याला कळलं असतं का, जर आपल्याला खरंच शास्त्रांनी, भगवंतांनी, सद्गुरूंनी, संतांनी हे सगळं जर सांगितलंच नसतं. कारण आपल्याला, जे आपण स्वतःला ज्ञानी समजतो, आपल्याला फार तर फार जे काही थोडंफार ज्ञान असतं ते एका जन्मापुरतं असतं. पण अशी माझी अवस्था जन्मोजन्मी होते आहे हे सांगणारं कोणीतरी लागतं, की जो या सर्वांच्या पलीकडे गेलाय, तो सांगू शकतो. फार मोठे उपकार आहे आपल्यावरती. पुढे श्लोक क्रमांक 145 ते 146 त्याच्यामध्ये आत्ता ज्या दोन शक्तींचा मी उल्लेख केला, आवरण आणि विक्षेप, यांचा अधिक विस्ताराने वर्णन आलेलं आहे. आणि पुढे 147 आणि 148 यामध्ये संसाराचं वृक्षरूपाने फार सुंदर वर्णन आचार्यांनी केलं आहे. त्याचा सविस्तर अभ्यास आपण केला. ज्या ज्या उपमा किंवा जे जे दृष्टांत त्या वृक्षाच्या रूपकाच्या निमित्ताने आचार्यांनी दिले, ते अक्षरशः बघण्यासारखे आहेत, खूप अभ्यासण्यासारखे आहेत. की कर्माला पाणी का म्हटलं उदाहरणार्थ, इत्यादी इत्यादी. झाला अभ्यास करून, फार सविस्तर बघायचं नाही आपल्याला, एक उजळणी सुरू आहे आपली. पण ते वृक्षरूपाने वर्णन आचार्यांनी करून बंधाचा अनर्थ सांगून बंध निरूपण या विषयाचा त्यांनी तिथे उपसंहार केलेला आहे 148 क्रमांकाच्या श्लोकामध्ये. आता बंधाचं वर्णन करून झाल्यानंतर स्वाभाविकच या बंधनातून सुटण्याचा उपाय म्हणूया. म्हणून आचार्य 149 ते 155 या श्लोकामध्ये जो विषय आपल्या पुढे मांडतात, त्याला आत्मानात्म विवेक असं म्हणतात, की जो विषय गेले काही सत्र आपला अभ्यास सुरू आहे त्या विषयाचा. त्या 149 या श्लोकामध्ये आचार्य या विषयाच्या अभ्यासाला, मांडणीला सुरुवात करतात. आत्मानात्म विवेक या श्लोकांमध्ये आपण बघितलं की आचार्यांनी आपल्याला बोध केला कशाचा, की ईश्वराच्या कृपेनी आणि विवेक विज्ञान रूप जे खड्ग, आचार्यांचे शब्द आहेत, त्याच्याशिवाय इतर कशानेही या बंधनाचा छेद करणे शक्य नाही. कोणतं बंधन? हेच आपण जे बोललो सगळं, देह सत्यत्व, जगत सत्यत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व, 5 भ्रांती आपल्याला पाठ आहे सगळ्या. त्या सर्व भ्रांतींचं जे एक बंधन आहे, अज्ञानाचं जे एक बंधन आहे, अनेक प्रकारे बंधनाबद्दल बोलता येऊ शकतं. त्या बंधनाची निवृत्ती होणार कशी? त्या बंधनाचा नाश होणार कसा? ते बंधन तोडता कशाने येईल? त्याचा छेद त्या बंधनाचा कशाने करता येईल? असा विचार जेव्हा मनात येतो, स्वाभाविकच बंधनाचं वर्णन ऐकल्यानंतर, तर तेच वर्णन आचार्य आता आत्मानात्म विवेक या विषयांतर्गत 149 ते 155 मी जसं म्हणालो या श्लोकांमध्ये करतात.
आणि ते करताना आचार्य फार सुंदर आहे. विषय झालेला आहे पुन्हा, पण ईश्वराच्या कृपेनी सुरुवात पहा आचार्यांनी काय केलेली आहे. ईश्वराच्या कृपेनी फार मोठं त्याच्या पाठीमागे तत्वज्ञान आहे, जे आता आपल्याला नको बघायला, पण अज्ञान निवृत्तीची साधनं असतात. विवृणते तनुम स्वाम, लक्षात ठेवायचं नेहमीसाठी, की ते मी काही केल्यामुळे मला नाही त्याचा अनुभव येणार आहे. मी काही केल्याने काय होणार आहे, फक्त झालाय तोही आपला अभ्यास करून. तोही आचार्यांचा दृष्टांत बघून झालाय. पाण्यावरचं शेवाळ ते बाजूला करण्याचं फक्त काम मी करू शकतो. पाणी निर्माण करावं लागत नाही, पाणी असतंच. म्हणून ईश्वराच्या कृपेने आणि हे शेवाळ बाजूला करणं, ह्यालाच विवेक विज्ञान रूप खड्ग असं म्हणतात. इतर कशानेही या बंधनाचा छेद करणं शक्य नाही. आणि येथे ग्रंथाच्या सुरुवातीलाच आचार्यांनी उपदेश केला होता. म्हणजे आपल्या आता आपण आलोय 154 पर्यंत, त्यामुळे जर पुढे पाठ मागे सपाट झालं नसेल, तर अगदी ग्रंथाच्या सुरुवातीला आचार्य काय म्हणाले होते? दुर्लभम त्रयमे वैतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. प्रसिद्ध श्लोक आहे, विवेक चूडामणीतला आपल्याला पाठ आहे. त्यातलं दुर्लभम त्रयमे वैतत, आत्ता आपल्याला त्यातला त्या श्लोकाचा अर्थ नाही बघायचा, आपल्याला त्यातला फक्त हा पैलू बघायचा आहे की देवानुग्रह हेतुकम, म्हणजे आचार्यांनी तिथे सुद्धा आठवण करून दिली कशाची? ईश्वराची कृपा. मला मनुष्य जन्म मिळाला, कुणाच्या कृपेने मिळाला? मनुष्यत्वम मुमुक्षत्वम, केलेल्या पूर्वकर्माचा परिणाम म्हणून परमार्थाची आवड निर्माण होणं, ही व्यवस्था कोणाची? पापपुण्य समान झाल्यावर मनुष्य जन्म मिळावा, ही व्यवस्था कोणाची? हे सगळं झाल्यानंतर महापुरुषाचा आश्रय मिळावा, ही व्यवस्था कोणाची? ईश कृपा. आपण ते पाहिलं, त्या चार कृपांचा विचार केला बऱ्याच वेळेला. त्यामुळे ईश्वराची कृपा आणि विवेक विज्ञान रूप खड्ग जे आपण बोललो, त्याच अर्थाचा श्लोक पुन्हा ग्रंथाच्या सुरुवातीला येऊन गेलेला. कोणता? चित्तस्य शुद्धये कर्म न तू वस्तुपलब्धये वस्तुसिद्धिर्विचारेण न किंचित कर्म कोठिवी. प्रसिद्ध श्लोक पुन्हा एकदा काय सांगतोय आपल्याला? विवेक विज्ञान रूप खड्ग वस्तुसिद्धिर्विचारेण, आणि एवढंच बोलून आचार्य नाही थांबत, न किंचित कर्म कोठिवी. कोट्यावधी कर्म करा तुम्ही, आत्मज्ञान नाही होणार. ते आत्मज्ञान नाही होणार. बाकी काही गोष्टी होतील, होतात, त्याच्यासाठी तर कर्म करायचे आहेत. आणि कशासाठी? ते आधीच्या श्लोकात, आधीच्या चरणात सांगितलं आहे, चित्तस्य शुद्ध हे कर्म संपूर्ण. कर्म याच्या पलीकडे काहीच देऊ शकत नाही. चित्ताची शुद्धी. मुद्दा असा की सुरुवातीला जी मांडणी आचार्यांनी केली, त्याचंच तपशील आता सांगणं सुरू आहे, त्या शिष्याच्या प्रश्नाच्या अनुषंगाने. तेही आपल्याला विसरायला होतं, त्यांनी कोणते प्रश्न विचारले होते. मी विसरलो तरी आचार्य नाही ना विसरले. त्याच्यामुळे आचार्य त्या दृष्टीने त्याचा तपशील आता देत चाललेले आहे. सुरुवातीला मांडणी केली होती का शिष्याने प्रश्न विचारण्याच्या आधीच, त्याचा तपशील आपल्याला पुढे कळतोय. आणि मी जसं म्हणालो की पुढे आचार्य म्हणून हा दृष्टांत देतात की आपल्याच सामर्थ्याने पाण्यावर उत्पन्न होणारं जसं शेवाळ असतं, ते पाण्याचं सामर्थ्य असतं शेवाळ उत्पन्न करण्याचं, पण ते शेवाळ त्याच पाण्याला जसं झाकून टाकतं, तद्वत हे जे 5 कोश आत्म्याला झाकून टाकतात. आणि त्या कोशांचं निरसन केलं असता, जो निर्मल म्हणूया, अविनाशी सुखमात्र स्वरूप कूटस्थ निर्विकार, सगळं इथे वर्णन आलेलं आहे 153 क्रमांकाच्या श्लोकामध्ये. निर्विकार प्रत्येक आत्मा जो आहे तो आपल्या प्रत्ययास येतो. थोडक्यामध्ये काय आहे की जाणत्या पुरुषाने किंवा विद्वान पुरुषाने, इथे हे सगळे शब्द येऊन गेले आहेत 153 मध्ये. आत्म काय आहे, अनात्म काय आहे, असा जो एक विवेक, आणि मागच्याला आपण शिकलो की विवेकाचा अर्थ निवड असा होतो. विच धातू त्याच्या पाठीमागे आहे, संस्कृत धातू. निवड, पृथक करणं, वेगवेगळं करणं. अनेक पैलू आहेत त्या विवेक शब्दाचे. वेगळं वेगळं, वेगवेगळं करायचं. आत्म काय आहे, अनात्म काय आहे, सार काय आहे, असार काय आहे, नित्य काय आहे, अनित्य काय आहे.
फार सुंदर पैलू आहे ते एकाच गोष्टीचे. आत्ता विषय नाही आहे पुन्हा, पण देहाबद्दल बोलत होतो म्हणून आठवलं. नित्य काय, अनित्य काय. जे अनित्य आहे त्याला मी चिकटून बसतो आयुष्यभर, आणि मग ती अनर्थ परंपरा जी आपण बोललो सुरुवातीला. त्यामुळे अशा जाणत्या पुरुषांनी आत्म अनात्म याचा विवेक करून, त्यातल्या आत्मची निवड करून, अनात्म्याच्या बाबतीत काय म्हणूया, जे काही आपलं कर्तव्य आहे ते व्यवस्थित पार पडून, पण त्याच्यामध्ये कुठेही आसक्त न होता, असं करत करत जीवनमुक्ती सुखाचा अनुभव घ्यावा, असं आचार्य आपल्याला 154 क्रमांकाच्या श्लोकामध्ये उपदेशितात. आता येथपर्यंत मागील सत्रात, म्हणजे मागच्या सोमवारच्या सत्रामध्ये आपला अभ्यास येऊन थांबला होता. जसं मी म्हणालो सुरुवातीला, की मी बऱ्याच दिवसांनी आल्यामुळे थोडीशी उजळणी लांबली आज, पण काही हरकत नाही. पुनरावृत्ती हा दोष नाही, आणि एक विषय प्रवेशाला त्याची आपल्याला मदत होते. आता आजच्या अभ्यासाचा जो विषय, किंवा आजच्या अभ्यासाचा जो श्लोक म्हणूया, 155 क्रमांकाचा, त्याच्याकडे वळताना आचार्य आपल्याला, मी जसं म्हणालो, आत्मानात्म विवेक हाच विषय सुरू आहे आपला अजून, पण त्या विषयाची सांगता आता आचार्य या श्लोकामध्ये करतात आहेत. आणि ही सांगता करताना जीवनमुक्त कोणाला म्हणावं ते सांगतात. छान. म्हणजे एका दृष्टीने पाहिलं तर अक्षरशः आचार्य इथे व्याख्या करतात आहे. यह यह सह मुक्त असं म्हणून व्याख्या केलेली आहे. जीवनमुक्त कोणाला म्हणावं ते सांगतात. आत्मनात्म विवेकाचं काय फल आहे तेही इथे, त्याचंही प्रतिपादन आचार्य करतायत. श्लोक वाचतो. श्लोक क्रमांक 155. मुंजा दिशिकामिव दृश्य वर्गात प्रत्यंचमात्मानम संगम क्रियम विविच्य तत्र प्रविलाप्य सर्वम तदात्मना तिष्ठती यह स मुक्तः. त्याचा पदच्छेद आहे की, मुंजात इशिकाम इव दृश्य वर्गात प्रत्यंचम आत्मानम असंगम अक्रियम विविच्य तत्र प्रविलाप्य सर्वम तदात्मना तिष्ठती यह सह मुक्तः. मुंजात इशिका इव, म्हणजे मुंज, आता इथे मुज्ज शब्द वापरला त्यांनी, मुज्जा दिशिकामिव. ते मुंज पाहिजे खरं, हरकत नाही, मुज्ज फारसा फरक नसावा, पण मुज्ज किंवा मुंज नावाचं एक गवत असतं, आपल्याला माहिती असेल काही जणांना. तर त्या गवतातून त्याच्या आतील इशिका म्हणजे सळकांडी ज्याप्रमाणे वेगळी करतात, त्यातलं गाभा काढतात असं म्हणूया, तद्वत देहेंद्रियादी दृश्य संघातापासून, दृश्य वर्गात, पंचमी विभक्ती आहे, दृश्य वर्गात, दृश्य संघातापासून दृश्याला पाहणाऱ्या, प्रत्यक्षम दृश्याला पाहणाऱ्या, आत्मानम असंगम साक्षीरूप निर्लेप निष्क्रिय कुटस्थ आत्म्याला वेगळे जाणून, त्या आत्मस्वरूपात सर्व अनात्म वर्गाचा लय करून अभाव आहे असा निश्चय करून, त्या अधिष्ठान साक्षी रूपाने जो पाहतो तो जीवनमुक्त समजावा, असा याचा अर्थ इथे दिलेला आहे. थोडक्यात त्यांनी शेवटी दिलाय, फलासहित त्यांनी विवेकाचं सामान्य निरूपण केलेलं आहे. छान श्लोक आहे. आता मी जसं म्हणालो, आत्मनात्म विवेक, बराच त्याचा उहापोह अभ्यास आपला झालेला आहे. त्याची सांगता आचार्य या श्लोकामध्ये करतायत, आणि ती सांगता करताना एक दृष्टांत देत आहेत. काय म्हणजे या श्लोकाचा भावार्थ काय आहे थोडक्यात, की जो पुरुष मुंज नावाचं जे गवत, त्याच्यातून जशी बारीक सळी निवडून काढत होतो, सळकांडी म्हणा, सळी म्हणा, ती निवडून काढतो, त्याप्रमाणे जे गोचर आहे, दृष्टीला गोचर, आता दृष्टीला म्हणजे स्थूल दृष्टीला असा अर्थ नाही घ्यायचा आपल्याला, पण गोचर आहे म्हणजे याचा अनुभव आपण घेऊ शकतोय, त्या 5 कोशातून असंग आणि जो अक्रिय असा जो प्रत्येक आत्मा झालं सर, त्याच्यावर अभ्यास झाला आपला.
त्याचं विवेचन करून त्याच्या ठिकाणी सर्वांचा लय करून आत्मस्वरूपाने जो राहतो तो मुक्त होय. गमतीचा विषय, पण कधी कधी असे विचार येतात आपल्या मनामध्ये की मिळाली का मला जीवनमुक्ती, कदाचित मिळाली असावी असं मीच ठरवतो कधी कधी. तेव्हा या श्लोकाकडे यावं, त्याच्यासाठी आठवण झाली की या व्याख्येत मी बसतो का. आता ही व्याख्या आहे, अर्थातच त्याचे होणारे परिणाम आणि हे सगळं इतका तपशील इथे नाही आहे. कारण जसं म्हणतात की संत ओळखण्यासाठी संतांच्या सहवासात राहावं लागतं. परंतु मंदादेंच्या वाक्यात या संदर्भात एक सुंदर वाक्य आहे. मंदादे म्हणतात की जेव्हा आपण फक्त थोडासा आपला संबंध येतो एखाद्या व्यक्तीशी, तर मंदादे म्हणतात की बाहेरच्यांना प्रभाव कळतो आणि घरातल्यांना स्वभाव कळतो. छान वाक्य आहे मंदादेंचं. का बरं? कारण घरचे सहवासात असतात म्हणून त्यांना स्वभाव कळतो. आणि तिथे खरी परीक्षा होते. मुद्दा तो सुरू होता. मला जसं वाटत असेल मधनं मधनं की बहुतेक जीवनमुक्ती मला मिळेल, बहुतेक काम झालेलं असेलच माझं. बरं, ते झालंय असं सांगता येत नाही, सांगायचं नसतं, सांगता येत नाही असं शास्त्रात वर्णन आहे. त्यामुळे शंका असते झालं असेल एखाद्या वेळेस. गमतीचा विषय आहे थोडासा. पण तेव्हा या श्लोकाकडे जरूर यावं आणि इथे आचार्यांनी जी व्याख्या केलेली आहे की त्या गवतातल्या सळकांडीसारखं निष्क्रिय कुटस्थ निर्लेप साक्षीरूप हे जे सगळं वर्णन आहे आत्मस्वरूपात, त्याच्या ठिकाणी त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी जो स्थित राहतो निर्विकार, म्हणून मला त्याच्या काय म्हणूया परिणामांचं इथे वर्णन केलेलं नाही. पण गंमत म्हणजे हाच दृष्टांत, म्हणजे हा जो मुंज नावाचं गवत आणि त्यातली सळकांडी आपण जे वाचलं, हाच दृष्टांत आणि याच प्रकारची मांडणी आचार्य भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायाच्या 26व्या श्लोकावरती भाष्य करताना करतात. उपयोजितात 13व्या अध्यायामध्ये श्लोक येतो, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, यावत संजायते किंचित सत्वम स्थावर जंगमम क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात तत्विद्धी भरतर्षभ. हा जो श्लोक आहे याच्यावर भाष्य करताना आचार्य म्हणतात की यथाशास्त्र क्षेत्र क्षेत्रज्ञ लक्षणभेद परिज्ञान पूर्वकम प्रागदर्शित रूपात क्षेत्रात मुंज्यात एव इशिकाम यथोक्त लक्षणम क्षेत्रज्ञ प्रविभज्य. एवढं मोठं वाक्य आहे आचार्यांचं. या 13व्या अध्यायातल्या 26व्या श्लोकावरती भाष्य करताना आचार्य अगदी हीच मांडणी आणि हाच दृष्टांत देतात. म्हणून मी म्हणालो छोटस गमतीचा विषय की आचार्यांना हा दृष्टांत इतका काय म्हणूया त्यांच्या डोमेन मधला आजच्या भाषेमध्ये असल्यामुळे, कारण भाषा बदललेली आहे थोडीशी. क्षेत्रापासून क्षेत्रज्ञ वेगळा काढायचा आहे, त्या गवतापासून ती सळई वेगळी काढायची आहे, पंचकोशांपासून आत्मा वेगळा काढायचा आहे. मी मुद्दाम तिन्ही भाषा वापरून घेतल्या गोंधळ उडू नये म्हणून की हा श्लोक मध्येच का आणला. कारण क्षेत्र म्हणजे काय, इदम शरीरम कौंतेय क्षेत्र मित्य विधीयते, पहिला श्लोक 13व्या अध्यायाचा. एतद्यो व्यक्तितम प्राहु क्षेत्रज्ञ इति तत्विदः. म्हणजे हे जे शरीर, हे जे शरीर आहे माझं, म्हणजे आपल्या सर्वांचा देह, हेच क्षेत्र या नावाने संबोधलं जातं. आणि याला जो जाणतो आहे, 7व्या अध्यायातही तशा पद्धतीचं वर्णन आहे. विषय सोडून देऊ, फार आपल्याला तिकडे जायचं नाही. परा अपरा प्रकृतीचं जे वर्णन येतं 7व्या अध्यायामध्ये, पण या शरीरालाच क्षेत्र म्हणतात. आणि याला जो जाणतो त्याचं तत्व जाणणारे जे ज्ञानी लोक त्यांना क्षेत्रज्ञ असं म्हणतात. आणि हे कशाप्रमाणे, पुन्हा आचार्य म्हणतात आहे, मुंजात एव इशिकाम, आपला मूळ विषय तो होता म्हणून आठवण झाली त्याची, की मुंज नावाच्या गवतातली जशी सळकांडी तो वेगळा काढतो. म्हणजे काय अपेक्षित आहे, काय होणं अपेक्षित आहे, आपण एक साधक म्हणून काय करणं अपेक्षित आहे, हे कळण्यासाठी आपण विविध पैलू बघतो आहोत त्याचे. भाषा बदलली तरी तत्वज्ञान पहा कसं एकच सांगणं सुरू असतं. क्षेत्र क्षेत्रज्ञाची भाषा वापरा, पंचकोश आणि आत्म्याची भाषा वापरा, किंवा दासबोध
श्री दासबोध या ग्रंथातून कल्याण स्वामींच्या मते काय बोध घ्यावा याचं वर्णन त्यांनी स्वतः ज्या 50 ओव्यांमध्ये केलं, त्या रचनेचं नाव सोलीव सुख असं आहे. कदाचित आपण ऐकलं असेल, कदाचित ऐकलं नसेल. सोलीव सुख. आता ही जी काव्य रचना कल्याण स्वामींनी केली, त्याच्यामध्ये 4 देह आणि पंचकोशांना सोलून काढून लाभणाऱ्या जे एक निर्विषय आणि निर्विशेष आत्मसुख म्हणजे सोलीव सुख होय, असं वर्णन त्यांनी केलं. पुन्हा आपण काय पाहतोय? फक्त शब्द बदलतात, भाषा बदलते, थोडी शैली बदलते, तत्वज्ञान तेच सांगणं सुरू आहे. फार सुंदर 50च ओव्यांचं छोटस, म्हटलं तर छोटस आकाराने, पण म्हटलं तर एक जन्म पुरेल की नाही अशी शंका. कारण या जन्मी काम नाही झालं तर नाही पुरला म्हणायचा हा जन्म. पण फार सुंदर रचना कल्याण स्वामींनी केली. त्याच्यात त्यांनी ह्या पद्धतीचं ते वर्णन आहे की 5 कोश किंवा 4 देह. आपल्याला माहिती आहे देहाच्या भाषेत बोललं तर 4 देह म्हटल्या जातात, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण वगैरे, आणि 5 कोश. त्यांना जेव्हा आपण सोलून काढतो, ही भाषा आहे, आता हळूहळू आपण समजून घेणारच आहोत कारण पुढे सविस्तरच आहे हा विषय सगळा कोशांचा. ह्यांना जेव्हा आपण सोलून काढतो साधनेच्या माध्यमातून, तेव्हा काय प्राप्त होतं? जसं केळं सोलल्यानंतर, केळ्याचं साल काढल्यानंतरच एक मधुर सुमधुर केळं आपल्याला खायला मिळतं, तसं निर्विषय आणि निर्विशेष आत्मसुख प्राप्त होतं, आणि त्याला कल्याण स्वामी सोलीव सुख असं म्हणतात. पुन्हा क्षेत्र, क्षेत्रज्ञ, पंचकोश, आत्मा, पंचकोश सोलून काढून निर्विषय निर्विशेष आत्मसुख म्हणजे सोलीव सुख. आणि या सगळ्याला दृष्टांत म्हणून मुंजा नावाचं गवत आणि त्यातनं काढलेली ती सळी, जसा तो अलगद ती काढावी लागते, त्याच्यासाठी जे कौशल्यपूर्ण कार्य करावं लागतं, अगदी त्या पद्धतीने हे कार्य सुद्धा करावं लागतं. ध्यान प्रक्रियेने 5 कोश आपण जेव्हा सोलून टाकतो आणि म्हणजेच त्यांचा निराश करतो. सोलून टाकण्याचा अर्थ काय? आपण मगाशी बोललो की नेमकं सोडलं म्हणजे काय? केळं सोडणं आपल्याला समजू शकतं. गवताचं पण आपण कल्पना करू शकतो. आपण जरी मुंजा नावाचं गवत बघितलं नसलं किंवा त्यातली सळई काढली नसली तरी कल्पना करू शकतो. पण 5 कोश सोलायची म्हणजे नेमकं काय करायचं? 2 भाग आहेत त्याचे. एक विचार केला तर बैठकीच्या साधनेचा एक भाग येतो, आणि दुसरा चालत्या बोलत्या साधनेचा भाग येतो. बैठकीच्या साधनेचा जर आपण विचार केला तर ध्यानाची जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये 5 कोश सोडणं म्हणजे त्यांचा निराश करणं असा होतो. आणि तो निराश जेव्हा पूर्ण होतो, परिपूर्ण होतो, तेव्हा सोलीव सुखाचा अनुभव येतो. मी जसं मगाशी म्हणालो, थोडी भाषा बदलली तर क्षेत्र सोलल्यावर क्षेत्रज्ञाचा अनुभव येतो. सारखं सारखं आपल्याला सगळं जुळवून घ्यायचं. आणि अशा सोलीव सुखाच्या ठिकाणी जो स्थित, तो मुक्त. आपला मूळ विषय जो सुरू आहे, श्लोकाचा विसरायचा नाही आहे, 155 क्रमांकाचा श्लोक, जीवनमुक्ताची व्याख्या केलेली आहे. आणि तो जीवनमुक्त कारण अजून देहपतन झालेलं नाही, विदेहमुक्तीचं वर्णन नाही आहे, जीवनमुक्तीचं वर्णन आहे. व्यवहार सुरू आहेत. तर असं जे ते सोलीव सुख प्राप्त होतं, त्याच्या ठिकाणी जो अखंड स्थित असतो त्याला जीवनमुक्त म्हणतात. तैत्तरीय उपनिषदामध्ये 5 कोशांची मांडणी येते. याही ग्रंथात आपण, मी जसं म्हणालो की या पुढच्या 156 क्रमांकाचा जो श्लोक आहे त्याच्यापासून अन्नमय कोशाच्या वर्णनाला सुरुवात होते आहे. 5ही कोशांचा आपण सविस्तर विचार याही ग्रंथाच्या निमित्ताने आपण करणारच आहोत. पण मी जसं म्हणालो मगाशी की 5 कोश सोलायचे, त्यांचा निराश करायचा, याचे 2 पैलू, एक बैठकीच्या साधनेचा आणि एक साधक म्हणून बोलतोय आता मी, आणि एक चालती बोलती साधना. पण इथे जे मुक्ताचा विषय आला, इथे जीवनमुक्ताचा जरी आपण विचार केला तर मुक्ताचा विचार करणे ते जीवनमुक्ताचा प्राधान्याने केलेला आहे.
तर त्यांचा जो व्यवहार असतो, जीवनमुक्ताचा जो व्यवहार असतो, तो पाच कोश निराश झाल्यानंतर त्या सोलीव सुखाचा अनुभव आल्यानंतर केलेला तो व्यवहार असतो. त्याला अजून एक वेगळा शब्द आहे शास्त्रामध्ये, त्याला ऐकलाय आपण सगळ्यांनी, नैष्कर्म्य दशा असं म्हणतात. त्या पद्धतीचा जीवनमुक्ताचा व्यवहार असतो, ते त्यांचं लक्षण असतं. एक सुंदर ओवी ज्ञानेश्वर येते, ते आपल्याला माहिती आहे की, आणि उदो अस्ताचिनी प्रमाणे जैसे सूर्याचे चलिता न चालणे, तैसे नैष्कर्मी कर्मी असणे तत्वता. माऊली म्हणते की जसं सूर्य म्हटलं तसं वाटतं सकाळी उगवल्यापासून पूर्वेपासून पश्चिमेकडे चालतोय, पण त्याचं हे चालणं जे मला वाटतं आणि दिसतं ते त्याचं प्रत्यक्षात न चालणं असतं, कारण सूर्य कुठेही चालत नाही आपल्याला माहिती आहे. ज्ञानेश्वर महाराजांना 13व्या शतकात माहिती होतं. पृथ्वी फिरते म्हणून जसा भास होतो, तसं नैष्कर्म्य दशेत असलेला जो जीवनमुक्त असतो, त्याचा जो व्यवहार असतो, तो बघताना मला असं वाटू शकतं की अरे, माझ्यासारखं तर व्यवहार करतात, काय फरक आहे. तो हा फरक असतो. जीवनमुक्ताचा जो व्यवहार आहे, तो पाच कोश सोडून त्या सोलीव सुखाचा अनुभव घेतल्यानंतर, मी करता नाही, मी भोगता नाही, जग सत्य नाही, देह सत्य नाही, हा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर केलेला तो व्यवहार असतो. म्हणून मी म्हणालो, हे त्यांच्यासाठी लक्षण असतं, आणि जे जीवनमुक्ताचं लक्षण ते साधकासाठी साधन. आणि तोच विषय आपण थोडासा विचार करतोय सविस्तर, की बैठकीच्या साधनेमध्ये आपण जसं म्हणालो, की ध्यानाच्या माध्यमातून त्यांचा निराश करायचा, तो कसा करायचा वगैरे, आपण ते बघूया. त्या पुढे जे वर्णन येईल 156व्या श्लोकापासून पाचही कोशांच्या अभ्यासाला सुरुवात होईल आपली, त्याच्यात तो विचार होईलच. पण जाता जाता एक चालतं बोलतो जो निराश आहे त्याचा उल्लेख जो मी केला त्याचा विचार करू, कारण एक साधक म्हणून माझ्यासाठी ते फार महत्वाचं आहे. की जो जीवनमुक्ताचं लक्षण असतं ते माझ्यासाठी जे साधन असतं, आणि हे जे साधन आहे, हे जर मला नीट जमलं तर काय होतं माहितीये, माझे जे व्यवहार आहेत, ठीक आहे मी अजून जीवनमुक्त नाही आहे, ठीक आहे मी अजून साधक आहे, माझी साधना सुरू आहे, पण माझे जे व्यवहार आहे त्या व्यवहारांमध्ये माझी निर्विकारता मला सांभाळता येते. कधी जमतं, कधी जमत नाही, कधी चांगलं जमतं, कधी थोडं जमतं, कधी जास्त जमतं, अनुभवाचे विषय. परमपूज्य काका सुद्धा म्हणतात, जसा बैठकीच्या साधनेचा फॉर्म असतो, तर कुठली साधना ही थोडीशी धडपडत, अडखळत, पडत, उठत, पुन्हा चालत अशीच असते. पण अशी जरी असली तरी, नेहमी मी एक दृष्टांत देतो, ते म्हणजे स्टॉक मार्केट. आपण म्हणतो एखादा स्टॉक वरती गेला. वरती गेला म्हणजे काय, तो कधी खाली गेलाच नव्हता का? गेला होता. पण तो खाली जरी गेला तरी तो वर आला. म्हणजे काय? यू हॅव टू लुक ॲट द पॅटर्न. म्हणजे मॅक्रो ट्रेंड बघायचा असतो, मायक्रो ट्रेंड नाही. तसं आपल्या साधनेचा सुद्धा आलेख जो आहे तो चढता आलेख पाहिजे. मग आपली प्रगती होते. हे मी सगळं का बोलतोय, तर कधी कधी ती निर्विकारता सांभाळणं आपल्याला जमतं, कधी जमत नाही. पण हे साधन जेव्हा मला छान जमतं, कोणतं साधन बोलतोय मी, कोणत्या साधनेबद्दल बोलतोय, व्यवहार सुरू असताना समोरच्या व्यक्तीबद्दल. आता बैठकीच्या साधनेमध्ये आपण स्वतःचे पाच कोश सोलण्याचा विचार करतो, त्यांचा निराश करण्याचा विचार करतो. पण जेव्हा माझा व्यवहार सुरू आहे, जेव्हा माझी वृत्ती बहिर्मुख आहे, तिथे व्यवहार सुरू आहे, याचा अर्थ व्यवहार आपण कोणाशी करतो? दुसऱ्या एका जीवाशी करतो. बरोबर. मग परमपूज्य काका असं म्हणतात, त्या जीवाला सुद्धा सोलता आलं पाहिजे. गमतीची भाषा आहे, पण पुन्हा सोलता आलं पाहिजे म्हणजे काय, ते जर जमलं तर मला माझी निर्विकारता सांभाळता येते, आणि ही निर्विकारता सांभाळून अत्यंत प्रेमाने व्यवहार करता येतो, हा विषय सुरू. म्हणून मी मगाशी म्हणालो की चालत्या बोलत्या साधनेचा पण त्याला पैलू आहे, तो हा असा आहे. मग सोलायचं कसं? समोरच्या व्यक्तीला डॉक्टर काका म्हणतात सोलून काढायचं. सोलून काढायचं म्हणजे काय? त्याला एक परमपूज्य काकांचं एक छान वाक्य आहे, माझं अतिशय आवडतं वाक्य आहे. बऱ्याच वेळा मी ते सांगतो, काय? स्वरूपाकडे लक्ष ठेवून रूपाशी व्यवहार. लिहून ठेवायचं.
काही वन लायनर्स ज्याला म्हणतात शुद्ध मराठीमध्ये. परमपूज्य काकांची मंदा त्यांची ही वन लायनर्स आहेत, फार महत्वाची आहेत, दिशादर्शक असतात ती. स्वरूपाकडे लक्ष ठेवून रूपाशी व्यवहार करणं, याला म्हणायचं समोरच्या व्यक्तीला सोडणं. झाली व्याख्या पूर्ण. म्हणजे काय? आता जीवनमुक्ताच्या आपण मगाशी बोललो लक्षणांबद्दल. त्याचं एक उदाहरण बघूया, म्हणजे आपल्याला कळेल की आपण साधक म्हणून करणं काय अपेक्षित असतं. जीवनमुक्त जो असतो, संत जे असतात, सद्गुरू जे असतात, त्यांना भेद कळतो की नाही? करा विचार. भेद कळतो. कळायलाच पाहिजे, सगळा व्यवहार कोलमडूनच पडेल नाही तर. व्यवहारातला भेद त्यांनाही कळतो. हा पुरुष आहे, ही स्त्री आहे, ही माझ्या ओळखीची आहे, ती अनोळखी आहे, ही भारतीय व्यक्ती आहे, ती अमेरिकेतली अमेरिकन व्यक्ती आहे. हा जो व्यक्ती हा तमोगुणी आहे, याच्यामध्ये रजोगुणाचं प्रचंड प्राबल्य आहे. ही व्यक्ती जी आहे, हा साधक जो आहे, हा सत्वगुणी आहे. हे सगळं कळतं का नाही त्यांना? कळतं. आता मी जसं म्हणालो, व्यवहार कोलमडून पडला असता. बरं, कळतं ठीक आहे. मग त्या ज्ञानाचा ते उपयोग करतात का नाही व्यवहारामध्ये? करतात. याच्यासाठी संतांच्या सहवासात जायचं असतं, याच्यासाठी मुरगुडला जायचं असतं, परमपूज्य काकांच्या सहवासात ह्याच्यासाठी राहायचं असतं. जीवनमुक्ताचा व्यवहार कसा असतो? एका साधकाने अभ्यास केलाच पाहिजे, शिकलंच पाहिजे. मग फरक कुठे पडतो? म्हणजे हा भेद त्यांना कळतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या भेद ज्ञानाचा ते उपयोगही करतात. कधी? व्यवहारात. कोणत्या पद्धतीने करतात? जसं काका म्हणतात, कोणी मला फसवायला आलं तर मी फसवून घेतो का? आता मी पारमार्थिक आहे, मग मी फसवून घेतलं पाहिजे, असा बावळटपणा परमार्थात करायचा नसतो. मग इथे ते भेदज्ञान वापरतायत का नाही? वापरतायत. सगळ्यांशी ते सारखे बोलतात का? नाही बोलत. ते का नाही बोलत, ही मीमांसा आपल्याला आत्ता करायची नाहीये. पण त्यातलं तत्व सार रूपाने आपल्याला समजून घ्यायचं की भेद त्यांना कळतो. त्या भेदज्ञानाचा ते व्यवहारात उपयोगही करतात. मग तुम्ही म्हणाल, हे तर आम्ही पण करतो. फरक कुठे आहे? तो फरक जेव्हा आपल्याला कळतो ना, तेव्हा आपली प्रगती कुठपर्यंत होते माहिती आहे? निर्वैरच सर्व भूतेषु यस्स मामेती पांडव, हे जे भगवंत एका ठिकाणी म्हणतात आणि दुसऱ्या ठिकाणी तस्माद युज्यस्व म्हणतात. ह्यात जो माझ्या बालबुद्धीला विरोधाभास वाटतो ना, तो मावळून जातो. की इकडे निर्वैर सर्व भूतेषु म्हणतात, कुठल्याही भूताबद्दल वैर पत्करू नको म्हणतात, आणि इकडे युद्ध कर म्हणतात. ह्यालाच तर म्हणतात स्वरूपाकडे लक्ष ठेवून रूपाशी केलेला व्यवहार. रूपाने तो दुर्योधन आहे. स्वरूप दुर्योधनाचं आणि अर्जुनाचं एकच आहे, पण रूप वेगळी आहेत. आणि त्या रूपामध्ये त्याचं कर्तव्य म्हणून अजून एक शब्द वापरतो, धर्मकर्तव्य म्हणून. धर्मयुद्धच म्हटलेलं आहे त्याला. विविध कर्म जे आपल्या वाट्याला येतात, एक प्रापंचिक म्हणून, एक गृहस्थाश्रमी म्हणून, त्याच्यामध्ये कधी अनेक प्रकारची कर्म असतात. कर्तव्य असतात, धर्मकर्तव्य पण असतं, आपण देणं लागतो समाजाचं, राष्ट्राचं. पण ते कर्तव्य म्हणून ते करत असताना निर्वैरच सर्व होतेश, ह्या पद्धतीने त्या जीवनमुक्ताचा व्यवहार असतो. भेदज्ञान असतं, त्याचा ते वापर करतात, व्यवहार व्यवहारासारखाच करतात, कुठेही बावळटपणा करत नाहीत. आता परमपूज्य काकांनी समजून सांगितलंय ते प्रवचन, आपण ऐकलेलं आहे सगळ्यांनी, की भोळेपणा म्हणजे बावळटपणा नव्हे. हे सांगताना तुकाराम महाराजांचं उदाहरण दिलंय परमपूज्य काकांनी, की ते हे परब्रह्म उभे विटेवर, याला भोळेपणा म्हणतात. की भलेही ते निर्विकार असलं तत्व, त्याला विकार नसले, आणि या मूर्तीला जरी विकार असले, कारण मूर्तीला झीज आहे, वज्रलेप करावा लागतो, तरी सुद्धा आम्ही असं म्हणणार काय, ते हे परब्रह्म उभे विटेवरी, याला भोळेपणा म्हणतात. भोंगळ व्यवहार करणं म्हणजे भोळेपणा नाही, त्याला बावळटपणा म्हणतात, आणि परमार्थ ते आपल्याला शिकवत नाही. हा मुद्दा आपला सुरू आहे. त्यामुळे जे जीवनमुक्ताचं लक्षण आहे, ते आपण असा विचार करत होतो की साधकासाठी ते साधन असतं. आणि मग मी ते कसं करायचं, तर मी जेव्हा एखाद्या व्यक्तीशी व्यवहार माझा होतो किंवा मी करतो, तेव्हा त्याच्या स्वरूपाकडे लक्ष जेव्हा मी ठेवतो, कारण त्याचं स्वरूप आणि माझं स्वरूप याच्यात फरक आहे का? नाही. पण तसं जर असेल, तर मला वैर पत्करण्याचं काही कारण
नाही. ठीक आहे, वैर जरी नाही पत्करला, पण वैर हा अजून टोकाची भूमिका झाली म्हणूया. पण रोजच्या आपल्या पातळीवरती माझ्या चित्तामध्ये जी आंदोलनं निर्माण होतात एखाद्याच्या वागण्यामुळे आणि एखाद्याच्या बोलण्यामुळे, हे जेव्हा होतं याचा अर्थ मी त्याचे 5 कोश सोलू शकलो नाही असा अर्थ होतो. कारण हे 5 कोश आहे, आपण त्याचा विचार, मी जसं सारखं सारखं म्हणतोय की पुढच्या आता काही श्लोकांमध्ये तोच अभ्यास आपण करणार आहोत. पण त्या त्या कोशांचा एक मोठा भाग म्हणजे 3 गुणांचे रंग, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण आपल्याला माहिती आहे. आणि जो गुण अधिक गडद देही ज्या गुणाचे प्राधान्य, तैसेची कर्म उपजे जाण, इंद्रिये गुणाधीन तदनुसार जाण वर्तती. हे जेव्हा मी लक्षात घेतो की अरे स्वरूपाने तो आणि मी किंवा ती आणि मी एकच आहोत, फरक कुठे पडतोय? या 5 कोश आणि त्याच्यावर असलेले त्याचे 3 रंग, त्या रंगांचं मिश्रण, ह्यानी ती व्यक्ती माझ्याशी जशी वागते, माझ्याशी जशी बोलते ना, आणि माझ्याशी जसा व्यवहार करते तशी करते. आणि मग आपली प्रगती कुठपर्यंत होते माहितीये? तो किंवा ती असं नाही वागणार तर कसं वागेल, हे जे परमपूज्य काका सांगतात साधनेचा भाग म्हणून, ते आपल्याला कळायला लागतं. आणि ते जेव्हा कळायला लागतं आणि ते मी वापरायला लागतो व्यवहारामध्ये, ज्ञान. आणि मी जसं म्हणालो की नाही एकदम जमत, पण हळूहळू 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 एका शांत लयीमध्ये माझं जीवन जायला लागतं. निर्विकारता बहुतांश वेळेला सांभाळता येते, टिकवता येते. चटकन विकारी मी होत नाही. पटकन मला त्या गोष्टींचा असा मागच्या वेळेला शब्द येऊन गेला, बाध करता येतो. त्यालाच तर बाध समाधी म्हणतात, जेव्हा ती पूर्ण होते, पूर्णत्वाला जाते. कारण घटना तर घडणार आहेच. मी पारमार्थिक आहे म्हणून समोरची व्यक्ती पारमार्थिक होणार नाही. जग तसंच राहणार आहे. आणि जगाचा विचार करताना आपण स्वतःचाही विचार करावा. जसं एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, त्याच्या 3 गुणांचं मिश्रण, तसं माझ्याही मध्ये आहेत ना. आपण काय अपवाद आहोत का? नाही. मी त्या 3 गुणांचाच बनलेला आहे. पण मी साधक म्हणून माझा सत्वगुणाचा परिपोष करण्याचा प्रयत्न करतोय. हा फरक निश्चित आहे माझ्यात आणि इतरांमध्ये. पण हे समजून घेऊन ती व्यक्ती तशी नाही वागणार, तशी नाही बोलणार, तर कशी बोलेल, असं जेव्हा मी शांतपणे स्वीकारतो, मला ते पटतं, तेव्हा मी ते 5 कोश सोललेले असतात. आणि मग माझ्या व्यवहारामध्ये कुठेही गोंधळ न उडता माझा व्यवहार जसा चालायचा तसा चालतो. जे व्यवहारात करणं अपेक्षित आहे, जसा व्यवहार करणं अपेक्षित आहे योग्य पद्धतीने एखाद्या व्यक्तीशी, एखाद्या परिस्थितीमध्ये, तो तसा सुरू राहतो. पण माझं साध्या भाषेत पोटातलं पाणी हलत नाही. हा झाला, काय म्हणूया, चालत्या बोलत्या अम, चालत्या बोलत्या साधनेत या पंचकोश निरसनाचा केलेला विचार किंवा केलेला उपयोग किंवा त्याचं शुद्ध मराठीत इम्प्लिकेशन. कारण काय होतं, इतका वेळ का घेतला मी, खरं हा दृष्टांतात्मक श्लोक आहे, विचार केला तर पटकन जाता आलं असतं पुढे 5 मिनिटात. पण यातनं मी काय घ्यायचं? नाही तर ते नुसतं त्या गवताचं नाव मुंजा एवढंच लक्षात राहतं, बाकी काहीच लक्षात राहत नाही. ह्या दृष्टीने ही मांडणी केली. आहे का आपल्याकडे वेळ? आहे, थोडंसं 1-8 मिनिटं वेळ आहे. पूर्ण नाही होणार श्लोक पुढचा 156 क्रमांकाचा. पण बघूया, वाचूया, थोडासा विचार करू. पुढच्या सत्रामध्ये अजून जास्त विचार होईल. आता मी जसं म्हणालो की इथून पुढे आता पंचकोशांचं विवरण सुरुवात होते. आणि श्लोक क्रमांक 156 ते श्लोक क्रमांक 166, जवळपास 10 श्लोक म्हणूया, 11 श्लोक म्हणूया, अन्नमय कोशाचं वर्णन आचार्य करतायत. 156 क्रमांकाचा श्लोक आहे. देहोयमन्न भव भवनोन्नमयस्तु कोशश्चानेन जीवति विनश्यति तद्विहीनः त्वक्च त्वक्चर्ममांसरुधिरास्थिरिपुरीशराशीर्निया
रिपुरीश राशीर्नायम स्वयं भवतु मर्हती नित्यशुद्ध. बरेच संधी आलेले आहेत त्या श्लोकामध्ये, म्हणून वाचायला कठीण झालाय. आपण त्याचा पदच्छेद बघूया. देह अयम अन्नभवन अन्नमय तु कोश. कोश च अन्नेन जीवति विनश्यति तद्विहीन त्वक् चर्म मांस रुधिरास्थि पुरुषराशि न अयम स्वयं भवितुम अर्हति नित्यशुद्ध. अन्नमय कोशाच्या विवरणाला सुरुवात होते. अर्थ आहे की हा म्हणजे आई वडिलांपासून झालेला, अन्नरसापासून उत्पन्न झालेला, प्रतिक्षणी वाढणारा देह. काय वर्णन केलंय पहा. एकेका म्हणजे त्याची जी लक्षण आहेत, त्याचं जे वर्णन आहे, एक एक विशेषणं जी वापरली आहेत आचार्यांनी म्हणूया, त्याचा सविस्तर खरं विचार करायला हवा. करूया आपण. आई बापांपासून निर्माण झालेला, अन्नरसापासून उत्पन्न झालेला, म्हणजेच प्रतिक्षणी वाढणारा हा देह अन्नमय म्हणजे अन्नाचा बनलेला, तरवारीच्या म्यानाप्रमाणे आत्म्यावर आवरण करणारा असल्यामुळे कोशच आहे असं आचार्य म्हणतात आहे. आणि हा अन्नाने वाचतो. त्या वाचून अन्न मिळाले नाही तर नाश पावतो. त्वचा, चर्म, मांस, रक्त, अस्थि, विष्ठा इत्यादिकांची एक रास म्हणजे डोंगर म्हणूया, असा हा देह नित्यशुद्ध कार्य कारण मलरहित आत्मा होण्यास योग्य नाही. म्हणजे थोडक्यात काय सांगणं सुरू आहे, हा आत्मा होणं किंवा आत्मा असणं शक्य नाही, कारण मला तो आत्मा वाटतो म्हणून. आणि आत्मा वाटतो म्हणजे काय, त्या शब्दाचाही आपण अर्थ समजून घेतला, ते मी आहे असं वाटतं म्हणून. कारण मी आत्मा आहे असं मला शास्त्र सांगतं, आणि मला मी देह आहे असं वाटतं, म्हणजे आत्मा देह झाला की नाही, ए इज इक्वल टू सी झालं. ते चुकीचं आहे. या दृष्टीने तो आत्मा असणं शक्य नाही, कारण आत्मा कसा आहे, नित्य शुद्ध आहे, कार्य कारण मळ रहित आत्मा आहे, तो होण्यास योग्य नाही. पुढे म्हणतात, पंचकोशातील अन्नमय कोशाचे विवरण करून तो आत्मा नाही हे सांगितले. आईबापांपासून झालेला, फारसं बोलण्याची गरज नाही. अन्नरसापासून उत्पन्न झालेला आणि प्रतिक्षणी वाढणारा देह. छान आहे. आता परमपूज्य काका नेहमी सांगतात, ते डॉक्टर असल्यामुळे असे दृष्टांत त्यांच्या बोलण्यात तसेही येतातच, की आईच्या गर्भाशयात असताना आपल्या सर्वांचं वजन किती होतं. छान आहे. म्हणजे काय आहे, पुन्हा मी नवीन काही सांगतोय का नाही, कारण परमपूज्य काकांची प्रवचन आपण सगळेच जण ऐकतो, म्हणजे लक्षात राहत नाही समस्या. जेव्हा जेव्हा मला वाटतं हा देह मी आहे, तेव्हा तेव्हा हे आठवायचं आहे, म्हणून आपण बोलतोय की आईच्या गर्भाशयात असताना आपल्या सर्वांचं वजन काही ग्रॅम नवे मिलीग्रॅम असेल, आणि आज जे काही आहे, परमपूज्य काका म्हणतात, जे काही ज्यांनी कमावलेलं आहे वैभव, किती पाऊंड किती किलो, तो विषय नको बोलायला. हे कुठून आणलं, हे सगळं आणलं कुठून. पहिल्या आईच्या गर्भात अन्न मिळत होतं, नंतर बाहेर आल्यावर मी स्वतः खायला सुरुवात केली, आणि आज हे कमावलं वैभव. याचा अर्थ असा आहे, दिस बॉडी इज अक्युम्युलेटेड फूड. अक्युम्युलेटेड फूड म्हणजे ही अन्न आतमध्ये मी घेत गेलो, आणि प्रतिक्षणी हा देह वाढत गेला. इथली जी भाषा आहे, प्रतिक्षणी वाढणारा देह. मला वाटतं मी जसं म्हणालो होतो की वेळ पुरेसा नाही आहे, या श्लोकाचा अर्थ पूर्ण होणार नाही आहे, पण उरलेल्या वेळात एक श्लोक आठवला मला, नैष्कर्म सिद्धीतला. आवडता श्लोक आहे माझा, कारण पुन्हा अगदी झणझणीत अंजन घालणारा श्लोक आहे तो आपल्या डोळ्यामध्ये. देहाबद्दल जेव्हा मला आसक्ती वाटायला सुरुवात होते, तेव्हा हा श्लोक आठवावा. आचार्यांचं सगळं काय म्हणूया, चिंतन करताना अपस्ट्रीम जावं लागतं. मी आपले व्यवहारातले शब्द वापरतो अपस्ट्रीम, या दृष्टीने की भगवद्गीता उपनिषद यांचा विचार करावा लागतो, कारण सुरेश्वराचार्य त्यांचे शिष्य, त्याला डाऊनस्ट्रीम म्हणायचं. पण तरी सुद्धा छान पैलू असतात. तर तो श्लोक सांगतो निष्कर्म सिद्धीतला, की वर्चस्कम तो अन्न कार्यत्वात यथा नात्मीती गम्यते तदभाग सेंद्रिय देह तद्वद नेक्षते किम. सुरेश्वराचार्य प्रश्न विचारतात. वर्चस्कम तू अन्न कार्यत्वात, वर्चस्कम याचा अर्थ विष्ठा असा होतो. संस्कृत शब्द आहे, विष्ठेला वर्चस्क असं म्हणतात. अन्न कार्य आहे कळतं,
वर्चस्कम तुन्न कार्यत्वात. मी अन्न जे ग्रहण करतो त्यातला काही भाग विष्ठेच्या रूपाने बाहेर टाकला जातो. यथा नात्मीती यथा नात्म इति यथा अनात्म इति गम्यते. सुरेश्वराचार्य म्हणतात की हे अनात्म हे कळतं आपल्याला, कोणालाही विष्ठेबद्दल प्रेम वाटत नाही. पण तद्भाग हा सेंद्रिय देह, त्याच अन्नाचा एक भाग काय आहे, तद्भाग सेंद्रिय स इंद्रिय, हा जो माझा देह आहे त्या अन्नाचाच एक भाग जशी विष्ठा आहे तसाच एक भाग हा देह प्रतिक्षणी वाढणारा. तद्वत निक्षते किम, तो तितकाच त्याचप्रमाणे जितकी ती विष्ठा अनात्मा आहे तितकाच हा देह अनात्मा आहे, हे का कळत नाही, असा प्रश्न सुरेश्वराचार्य विचारतात निष्कर्म सिद्धीमध्ये. फार सुंदर. मी जसं म्हणालो हा श्लोक जेव्हा जेव्हा मला, अर्थात मला देहाचं प्रेम उत्पन्न झालेलं आहे, देहाची आसक्ती मला वाटते आहे किंवा देहाच्या आसक्तीतून माझं वागणं होत आहे, हे कळण्या एवढं तरी आपण शुद्धीवर असावं लागतं. निदान तेवढा तरी सत्वगुण असावा लागतो, साध्या भाषेत बोलूया. तेव्हा कुठे हे तत्वज्ञान जागं राहतं आणि ते वेळेवर वापरता येतं. आणि साध्या भाषेत बोलूया, जेव्हा माझंही डोकेदुखी सुरू होते, म्हणजे मला मायग्रेनचा त्रास होतो शुद्ध मराठीत, तेव्हा मी घरातल्या इतरांच्या डोकेदुखीची व्यवस्था जर करत असेल, कारण माझं डोकं दुखतं आहे, मग तुमचं दुखलं पाहिजे, विनोद त्यातलं लक्षात आला असेल, तेव्हा हा श्लोक आठवला पाहिजे की हा देह मी नाही. असो, पुढे आपण भरपूर या श्लोकाचा विचार करणार आहे. आज आपली वेळ झालेली आहे, कारण हे झालं आपलं वर्णन. अं, संतांचं वर्णन माऊली करते ज्ञानेश्वरी, ते देह खोळ ऐसे मानोनी ठेले आपण पे आपणची होनी वगैरे वगैरे, ते आपण बघूया पुढच्या वेळेला, सुंदर होऊया ती पण. अं, पण अन्नमय कोश, त्याचं वर्णन, त्याची लक्षणं, त्याच्यात रमलेल्या साधकाची लक्षणं, असा सगळा तो विषय आपण आता पुढे बघणार आहोत आणि पाचही कोशांचा आपण सविस्तर विचार करणार आहोत. तर पुन्हा आज 155 क्रमांकाचा श्लोक आपला झाला आणि 156 ला आपण सुरुवात केली. थांबूया आज इथे आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. छान मंगेश दादा, मला पुन्हा एकदा नमस्कार. फेब्रुवारी 27 नंतर बऱ्याच काळानंतर आज तुमचं निरूपण ऐकायला मिळालं या ग्रंथावर, खूप छान वाटलं. कोणाला प्रश्न असेल तर त्यांनी मायक्रोफोन अनम्यूट करून विचारा. थांबूया, प्रश्न नसेल तर. होय, प्रश्न नाही दिसत आहे आज. ठीक. ओके, मी शेवटचा श्लोक घेतो मग. मग आपण थांबू. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.